समाजाने ठरवायचं. मी नाही, समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला, एका मिनिटात बाजूला येतो. मला मोहच नाही कसलाच. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या आड दडून मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका. हे लक्षात ठेवा. हो, हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार. त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात आणि सरकारला वाचिनात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका. कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे.